नमस्कार. मी विजय जाधव, सरचिटणीस श्रमजीवी संघटना. श्रमजीवी संघटनेच्या 42 वर्षाच्या वाटचालीमध्ये अनेक हितचिंतक आणि समर्थक यांचं योगदान अतिशय मोलाचं राहिलेलं आहे. त्यांच्या योगदानामुळेच आज संघटनेने हे शिखर गाठलेलं आहे. अशा हितचिंतकांपैकी, समर्थकांपैकी एक खूप मोठं नाव आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेलं आहे. त्यांची खरी ओळख जर समाजामध्ये आपल्याला बघायची असेल तर शब्द मशाल हे नाव घेतल्यानंतर त्यांचा चेहरा आणि त्यांचा परिचय आपल्याला सर्वांना मिळतो. शब्दांची मशाल समाजाचं शिक्षण करण्याच्या करता, लोकहित करण्याच्या करता ही शब्दांची मशाल अंधार कापत आजपर्यंत श्रमजीवी संघटनेच्या बरोबर राहिलेली आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की मी कोणाच्या बद्दल बोलतो. वाडा तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील, की आजही तिथे फक्त दिवसातून एकदा एसटी जाते, अशा डोंगराळ भागातील एक व्यक्तिमत्व जे पुढे आलं, ज्यांना आम्ही लहानपणापासून पाहत आलो. निर्भीड पत्रकारिता काय असते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित असलेले शरद पाटील साहेब, ज्यांनी पत्रकारिता हा व्यवसाय नाही तर लोकशिक्षण, लोकसंघटन आणि लोकपरिवर्तनाच्या करता पत्रकारिता असा त्यांचा वेगळा ठसा समाजामध्ये उमटवलेला आहे. जे उत्तम कवी आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्याचबरोबर राजकीय विश्लेषक आहेत आणि समाज परिवर्तनामध्ये श्रमजीवी संघटनेच्या खांद्याला खांदा लावून ते गेली अनेक वर्ष संघटनेच्या बरोबर राहिलेले आपण पाहिलेले. म्हणजे आपल्याला सांगायचं झालं तर मागच्या महिन्यामध्ये आपलं झालेल्या आत्मक्लेश आंदोलनामध्ये ज्यांचं भाषण अतिशय गाजलं आणि अनेकांनी ते आपल्या कॅमेरामध्ये कैद करून ऐकलेलं, आपल्या सभासदांकडून ऐकलेलं आहे. असे ज्येष्ठ पत्रकार आणि संघटनेचे खंदे समर्थक आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. दादा नमस्कार. आपण इथे आलात आणि गेली अनेक वर्ष आम्ही तुम्हाला पाहतो. तुमची पत्रकारिता अतिशय सडेतोड आम्ही बघितलेली आहे. म्हणजे जेव्हा चुकलं तेव्हा त्याच्यावर आसूड ओढण्याचं काम सुद्धा आपण केलेलं आहे आणि जेव्हा चांगलं केलं तेव्हा शाबासकीची थाप आमच्या संघटनेवरच नाही तर इतरही लोकांच्या बाबतीत आपल्याकडून झालेला आम्ही पाहिलेला आहे. आपल्या पत्रकारितेला सुरुवात कशी झाली हे जर आम्हाला प्रेक्षकांना सांगितलं तर बरोबर. सर्वप्रथम मी श्रमजीवी संघटनेला आणि या श्रमजीवी स्टुडिओला धन्यवाद देतोय. त्याचं कारण असं की कुठलीही चळवळ, कुठलीही संघटना उभारत असताना त्या संघटनेला जर स्वतःचा आवाज नसला, त्या संघटनेकडे स्वतःचं वृत्तपत्र, स्वतःचं चॅनल किंवा आपल्याला लोकांसमोर जे मांडायचं आहे ते जर हत्यार नसलं तर ती चळवळ लोकांपर्यंत पोहोचत नाही. आज श्रमजीवी संघटना अत्यंत ताकदीने, प्रभावीपणे काम करत आहे आणि ते करत असताना आज श्रमजीवी संघटनेच्या स्टुडिओची निर्मिती होते. हे करणं खूप अत्यावश्यक होतं आणि ते तुम्ही केलं, त्याबद्दल सर्वप्रथम मी या तुमच्या कार्याला आणि श्रमजीवी स्टुडिओला धन्यवाद देतोय, शुभेच्छा देतोय. या स्टुडिओमधनं तुमचा सर्वांचा आवाज हा जनसामान्यांपर्यंत पोहोचेल आणि तो आवाज अगदीच राष्ट्रीय पातळीवर घुमेल अशा माझ्या तुम्हाला सदिच्छा. पत्रकारितेची जी सुरुवात झाली
म्हणजे आपण सगळी गरिबा घरची पोरं, गरीब घरातल्या मुलाच्या नशिबामध्ये ज्या गोष्टी येतात त्या सर्व गोष्टी ह्या आपल्या नशिबामध्ये येत असतात. म्हणजे आपण जर मागे वळून बघितलं तर माझे पंजोबा, खापर पंजोबा किंवा आधीच्या पिढ्या ह्या गरिबीत गेल्या. माझे आत्ताचे आजोबा, माझे वडील, तेही गरिबीमध्ये आहेत, मीही गरिबीमध्ये. आणि पिढ्या पिढ्या आपण ह्या गरिबीमध्ये का जातात याचा शोध घेत असताना आपल्या लक्षात आलं की आपला आवाज उठवणार कोणी नाहीये. म्हणजे लोकांपर्यंत आपला आवाज पोहोचला पाहिजे, लोकांपर्यंत तो गेला पाहिजे. आणि त्याच्यासाठी एकमेव हत्यार, एकमेव माध्यम आहे ते म्हणजे वृत्तपत्र. म्हणजे मी ज्यावेळेस पत्रकारितेला सुरुवात केली किंवा माझी पहिली बातमी जी छापून आली ती 1987 ला, म्हणजे मी 10वी मध्ये असताना मी पहिली बातमी आमच्या स्नेह संमेलनाची लिहिली होती. तिथून तर आत्तापर्यंत ज्या पद्धतीने आम्ही पत्रकारिता करतोय, ती पत्रकारिता करताना काही ध्येय धोरणं ठरवली होती. म्हणजे पत्रकारितेला काही नियम नाही आहेत, पण काही संकेत पाळायचे असतात. आपल्याला स्वतःलाच काही नियम लावून घ्यायचे असतात, ते आम्ही लावून घेतले. आणि केवळ स्वतःवरचा अन्याय, म्हणजे आज आम्ही जरी लोकांवरील अन्याय विरुद्ध आवाज उठवत असलो तर सुरुवातीला स्वतःवरचा अन्याय हा लोकांसमोर यायला हवा. आणि जे काही घडतंय, जे काही सुरू आहे ते बदलायला हवं. आणि बदलण्यासाठी वृत्तपत्र हेच एक मोठं माध्यम आहे, प्रभावी हत्यार आहे. आणि म्हणून आम्ही पत्रकारितेकडे वळलो. म्हणजे सुरुवात माझी खऱ्या अर्थाने 1990ला दैनिक सामनापासून झाली. आणि 1994ला मी वयाच्या 23व्या वर्षी वाडा शहरामधून, म्हणजे तुम्ही आता खूप चांगला उल्लेख केला की ज्या गावामध्ये आजही एकच एसटी जाते, त्यावेळेस म्हणजे 1990 मध्ये पीक वरनं वाड्याला यायला, म्हणजे जो 9 किलोमीटरचं अंतर आहे ते चालत यायला लागायचं. त्या भागामधलं म्हणजे उज्जैनी आखाडा असेल किंवा दूरवरची जी गावं असतील, त्या गावामध्ये कुठलाच रस्ता नव्हता, वाहनं नव्हती, काहीच नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये की आपण तेव्हा स्वातंत्र्याला एक 38-39 वर्ष, म्हणजे 40 वर्ष आपण धरूया, 40 वर्ष स्वातंत्र्याची उलटलेली आहेत. आपण स्वतंत्र झालेलो आहोत. आणि स्वतंत्र भारतात राहून आमच्या नशिबात स्वातंत्र्यच नाहीये, म्हणजे कुठल्याच मूलभूत गरजा आपल्यापर्यंत नाहीये. आणि मग हे आपल्याला देणार कोण? आपण मांडणार कोणापुढे? आपण सांगणार कोणापुढे? आणि मग त्याच्यासाठी वृत्तपत्राची गरज आहे किंवा त्याच्यासाठी आपल्याला लिखाणाची गरज आहे. हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस आम्ही पत्रकारितेला सुरुवात केली. स्वतःचं वृत्तपत्र 1994ला सुरू केलं. आणि आजपर्यंत त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून जे आम्हाला अभिप्रेत होतं, जे त्यावेळेस आमची टॅगलाईन होती, अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचार. जिथे जिथे अन्याय असेल तो कोणत्याही स्वरूपाचा, म्हणजे माझ्या गावात रस्ता नाही हा माझ्यावर अन्याय आहे, मला शुद्ध पिण्याचं पाणी मिळत नाही हा माझ्यावर अन्याय आहे, मला आरोग्याची व्यवस्था नाहीये हा माझ्यावर अन्याय आहे. आणि त्याला वाचा फोडली जावी किंवा कोणावर अत्याचार झाला असेल तर तो लोकांसमोर मांडण्यात यावा. आणि त्यावेळेस वृत्तपत्रांची ताकद वेगळी होती. म्हणजे आता पत्रकारिता खूप बदललेली आहे. त्यावेळेसची विजय भाऊची परिस्थिती अशी होती की वृत्तपत्रामध्ये बातमी आली की जी दखल घेतली जायची, की थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत त्याचा फॉलोअप व्हायचा. आणि मुख्यमंत्री त्याच्यावर पॉइंट आउट करून निर्णय द्यायचे, की सांगायचे नाही हे झालं पाहिजे, हे केलं पाहिजे. जी 1992-93ची कुपोषणाची व्यवस्था होती, म्हणजे मला त्याचं खूप मोठं क्रेडिट मिळालं किंवा खूप मोठ्या प्रमाणावर माझं नाव प्रसिद्ध झालं ते कुपोषण, वावर वांगणीचं. तेव्हा सुधाकर नाईक मुख्यमंत्री होते आणि त्यांनी त्या बातमीची दखल घेतली होती. त्यावेळेस लक्षात आलं की पत्रकारितेमध्ये प्रचंड ताकद आहे, पत्रकारिता करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही सर्व काही सोडून दिलं आणि पत्रकारिता एके पत्रकारिता, जे आपण व्रत समजू किंवा आपण एक वाहून घेणं, म्हणजे समर्पित होणं ज्याला म्हणतो, त्या पद्धतीने आम्ही पत्रकारितेला करायला सुरुवात केली.